मराठी ही खरं अस्मिता आहे आपली आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला मराठी यायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. प्रश्न असा आहे की त्याला कायदेशीर स्वरूप कसं द्यायचं आणि हा प्रश्न कसा हाताळायचा. आता सरकारमध्येच असलेले लोक एकमेकाशी भांडतायत, हे काही उचित नाही आहे. जे महाराष्ट्रात राहतात त्यांना मराठी आलं पाहिजे असं आमचं मत आहे, कारण जिथे आपण रोजीरोटी कमवतो, जिथे आपली जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, ती भाषा यायला पाहिजे. त्याच्यात काही गैर आहे असं वाटत नाही आहे. त्याच्यामुळे हे जे काय आणलं आहे, कायदा नवीन येऊ घातला आहे, अजून तो कायदा नाही आहे, परंतु सरकारने जे काही योजलं आहे ते केलं पाहिजे. फक्त त्याची अंमलबजावणी कशी करायची ज्याच्यामुळे वादविवाद होणार नाहीत आणि कुठली गोष्ट सहज होईल अशा पद्धतीने सरकारने ते हाताळलं पाहिजे. परंतु आत्ता जे काही दिसतंय ते सरकारमधलेच दोन गट पडलेले आहेत आणि एकमेकाशी भांडतायत आणि ज्या पद्धतीने संजय निरुपम वातावरण खराब करतायत त्याने ते खराब करू नये अशी आमची इच्छा आहे. म्हणजे टॅक्सी चालक शिकायला तयार आहे मराठी. आपण मला संजय वाटतं निरुपम की शिकायला काही हरकत नाही. जुजबी मराठी येणं, समजणारं मराठी येणार. आता आम्ही कित्येक महाराष्ट्रात जो जन्मला आहे, महाराष्ट्रात जे परप्रांतातून आलेले लोक आहेत, जे महाराष्ट्रात जन्मले, जे महाराष्ट्रात आहेत, बरेच लोक आम्हाला माहीत आहेत की ते मराठी बोलतात. आता मी जर दुसऱ्या राज्यामध्ये गेलो आणि त्या राज्यामध्ये मी रोजीरोटी कमवत असेल, त्या राज्याची भाषा मला यायलाच पाहिजे. त्याच्यात गैर काय आहे? आणि मला असं वाटतं की त्याच्यात काही गैर नाही आहे. मराठी यायलाच पाहिजे. फक्त वाद करून महाराष्ट्राचं वातावरण खराब होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. प्रद्युम्न मीडिया हाऊसने एक दावा केलेला आहे की उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर रात्री 2 वाजता भेट झाली. खलबत झाली राजकीय. हे सगळं बकवास आहे आणि अशा पद्धतीच्या बातम्या सतत येत असतात. जेव्हा काहीच बातम्या नसतात तेव्हा अशा बातम्या चालवल्या जातात. मध्यंतरी जर बघितलं आपण तर विधान परिषदेमध्ये सुद्धा फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंची स्तुती करण्यात आली. असं आहे की निरोपाचा समारंभ होता आणि निरोपाच्या समारंभामध्ये एखाद्या माणसाचे असलेले गुण, चांगले गुण, त्याचा तिथे उल्लेख करणं याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. मी गेले कित्येक वर्षाची निरोपाची भाषणं ऐकतोय आणि निरोपाच्या भाषणामध्ये साधारण त्या माणसाच्या बद्दलचे असलेले चांगले गुण हे नेहमी सांगितले जातात. नाही पण काय भेट झाली असेल का काय मला तर वाटत नाही अशी काही भेट झालेली आहे. ही कोणीतरी पसरवलेली बातमी आहे. मला माहित नाही कोणी पसरवली असेल ती, पण अशा प्रकारची कुठली भेट झालेली नाही. अशोक खराब प्रकरणात रुपाली चाकणकरला वाचवलं जातंय का? प्रतिभा चाकणकरला पुढे कळलं? असं आहे बघा, या प्रकरणामध्ये राजकीय लोकांचे संबंध हे उघड झालेले आहेत. केसरकरांनी तर सांगितलं, एकट्या मलाच का विचारता, 29 आमदार गेले होते. कदाचित एखादा आमदार दर्शनाला जाऊ शकतो कारण त्याला माहीत नसतं. याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे किंवा याच्यावरती काय आक्षेप घेण्याचा काही कारण पण नाही. परंतु त्याच्या दुष्कृत्यात सहभागी कोणी होऊ नये, त्याच्याबरोबर कुठले व्यवहार करू नये, त्याच्या सगळ्या वाईट गोष्टींमध्ये कोणी त्याला पाठीशी घालू नये. आणि रुपाली चाकणकरांचे एकंदर त्यांचे व्यवहार बघता त्याच्या सगळ्या कारभारामध्ये त्या सहभागी होत्या असं प्रथमदर्शनी दिसतंय. आणि मग असं जर प्रथमदर्शनी दिसतंय, आता कित्येक आमदार दर्शनाला गेले असतील म्हणून काय सगळ्यांना काय फाशी देण्याची गरज नाही. परंतु त्याच्या दुष्कृत्यात जे सहभागी होते त्या लोकांवर तर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. चौकशी पण होत नाही त्या सामोरं जात नाही. सरकारमध्ये आहेत त्या, सरकारची इच्छा काय त्याच्यावर अवलंबून आहे. पण काय वाटतं ना चौकशी चौकशी व्हायलाच पाहिजे. नाही झाली तर या येणाऱ्या अधिवेशनात आम्ही प्रश्न विचारू. बागेश्वर गांव के जो धीरेन्द्र शास्त्री उन्होंने नागपुर में छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जो विवादित बयान किया है, क्या लगता है आपको? देखो, शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज के बारे में विवादित जवाब देना या बयान करना ये फैशन हो गई है. बड़े राष्ट्र पुरुषों के बारे में जब तुम बोलते हो गलत सलत, तब लोगों का ध्यान तुम्हारी तरफ आकर्षित होता है. अब मुझे मालूम नहीं बागेश्वर बाबा जी का बयान क्या है, लेकिन मैं चाहता हूँ या मेरी मांग है कि कोई माहौल ख़राब नहीं होना चाहिए. ऐसे बयानों से माहौल ख़राब होता है और फिर लोगों का मेन जो ध्यान होना चाहिए, गवर्नमेंट का जो बेसिक प्रायोरिटी होनी चाहिए, जो किसानों के पानी की है, बिजली की है, खेती बाड़ी की है, बेरोज़गारी की है, एजुकेशन की है,
इस सब चीज़ों से ध्यान बाजू में जा रहा है। ऐसा होना नहीं चाहिए। उन्होंने 2 बयान दिए थे कि छत्रपति शिवाजी महाराज जो लड़ाई में थकने के बाद अपने रामदास स्वामी के पास गए और अपना मुकुट वहाँ रखा तो मैं थक गया हूँ। और दूसरा एक बयान दिया देखो, था। बागेश्वर महाराज तो वहाँ पर थे नहीं। ये सब बनी बनाई सब कहानियाँ हैं। छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जो पारंपरिक जो उनका लिखित आया हुआ है, ऐसे तो कहीं पर लिखा नहीं है। अब ये सब जो बातें करके महाराष्ट्र का माहौल खराब करना, ये अगर कोई करता होगा तो गवर्नमेंट ने उसकी सही तरह से, सही ढंग से उसकी जांच करनी चाहिए। और दूसरा एक बयान दिया था कि हम लोगों को अपील किया था कि 4 बच्चे पैदा करो और 1 बच्चा आरएसएस के लिए दे दो। आरएसएस के लिए बच्चा पैदा करना ये कहाँ की नीति है? और बच्चा पैदा करना ये हर एक आदमी का स्वयं निर्णय है। मुझे कितने बच्चे होने चाहिए ये मेरा निर्णय है। मेरे ऊपर कोई ज़बरदस्ती नाही कर सकता है। छत्रपती शिवाजी महाराज कुणी यावं आणि महापुरुषांवरती बोलावं, आता छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर लोकांबद्दलही बोललं जातं महाराष्ट्रात. जाणून बुजून वातावरण खराब करण्याचं काम करतायत. हे करू नये, कारण याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण खराब होते. राष्ट्रपुरुषांच्या बदनामीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात आणि अशा भावना दुखावलेल्या भावनांमध्ये महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार नाही. एसआयटीची जी खराब प्रकरण ही एसआयटीची तपास आहे तो कुठेतरी धीम्या गतीने सुरू झाला आहे किंवा रेंगाळल्यासारखं वाटतंय. मला वाटत नाही असं काही आहे त्याच्यामध्ये. दररोज वेगवेगळी प्रकरणं उघडकीस येत आहेत. फक्त प्रसिद्धीपूर्वी जेवढी मिळत होती तेवढी हल्ली त्याला मिळत नाहीये.